हॅलो एव्हरीवन, मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर स्वागत करते। तर या ठिकाणी महत्त्वाची अशी जाहिरात आलेली आहे। महिला व बाल कल्याण विभाग भरती 2024 साठी नवीन बघा वेगवेगळे पद आहेत। या ठिकाणी गट ब चे काही आहेत, गट क चे काही पद आहेत। एकूण त्या पदांसाठी कोणती पद आहेत त्या पदांसाठी बघा एकूण शैक्षणिक अर्हता, वेतन श्रेणी, अनुभव, वयोमर्यादा किती असणार आहे आणि अर्जाचे दिनांक कधीपासून सुरू होते हे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सविस्तर ही माहिती हा व्हिडिओ सुरुवातीपासून नक्की बघा। तर या ठिकाणी ही जाहिरात महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून ही जाहिरात देण्यात आलेली आहे। सरळ सेवा भरती अंतर्गत ही एक्झाम घेतली जाते। पुढे आयुक्त बघा महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ असल्याप्रमाणे गट ब अराजपत्रित पत्रित गट क व गट ड या संवर्गातील ही पद आहेत। संरक्षण अधिकारी गट ब च अराजपत्रित पत्रित तर 2 पदे यासाठी आहेत। परिवीक्षा अधिकारी गट क च आहे, यामध्ये 72 पदे टोटल आहेत आणि लघुलेखक उच्च श्रेणी गट क च 1 पद आहे। तर लघुलेखक निम्न श्रेणी गट क चे 2 पदे आहेत। तर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक गट क साठी 56 पदे, तर संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क साठी 57 पदे टोटल आहेत आणि 7वं पद म्हणजे वरिष्ठ काळजी वाहक गट ड त्यासाठी 4 पदे आहेत आणि कनिष्ठ काळजी वाहक गट ड यासाठी 36 पदे आहेत। स्वयंपाकीसाठी गट ड साठी 6 पदे, तर भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षातील निम्न नमूद सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून आता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। तर इथं तारीख तुम्हाला सांगितलेली आहे। संकेतस्थळावर सदर सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची सुविधा या ठिकाणी तुम्हाला इथे एक लिंक प्रोव्हाइड केली आहे। या संकेतस्थळावरती दिनांक 14/10 पासून फॉर्म भरण्याची तारीख सुरू होते। आता इथं वेळ वाया न घालवता पुढे आपण फटाफट जाऊयात। तारीख बघा कोणती आहे इथं, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज परीक्षा शुल्क भरण्यासाठीची सुरुवात जी आहे ती 14/10/2024 दुपारी या ठिकाणी 3 वाजेपासून सुरू होतीये। तर इथं सांगितलंय की ऑनलाईन पद्धतीने अर्ज परीक्षा शुल्क भरण्यासाठीची अंतिम तारीख जी आहे सुरुवात होतीये 14/10/2024, तर एंड होणार आहे 3/11/2024 रात्री 12 वाजेपर्यंत। ठीक आहे, तारीख 3/11 आहे। तर पुढे आपण अजून माहिती याच्यामध्ये बघूयात। इथे सुद्धा आपण वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण जागा बघूयात, पोस्ट बघूयात आणि त्यासाठीची वेतन श्रेणी बघूयात आणि किती जागा आहेत। पद आहे संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित पत्रित 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी सॅलरी असणार आहे 38,600 ते 1,22,800 1,22,800। ओके, तर इथं तुम्हाला सांगितलं भरावायचे एकूण पदे किती आहेत, तर इथं पदे दिलेत एकूण 2 पदे आहेत। तुम्हाला टोटल किती, तर 2 पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। एक आहे SC BC कॅटेगरीसाठी आहे आणि दुसरं बघा इथं अनुसूचित जातींसाठीचं 1 पद आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये 2च पद आहेत। बाकी इतरत्र बघितलं सर्वसाधारणसाठी इथं 1 पद आहे आणि इथं पण बघा अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे। असे टोटल ही 2 पदे तुम्हाला इथं दिसत असतील। पुढे जाऊयात। लघुलेखक उच्च श्रेणी गट क 7व्या वेतन आयोगानुसार या पदासाठी 44,900 ते 1,42,400 इतकी वेतन श्रेणी या ठिकाणी असणार आहे आणि भरावायची एकूण पदे या ठिकाणी 1 आहे। तर तुम्ही सविस्तर बघू शकता या ठिकाणी कॅटेगरीज दिलेल्या आहेत। सर्वसाधारण मध्ये इथं 1 जागा आहे, तर तेवढीच जागा फक्त आहे, ती पण कोणती अराखीवसाठी ओपन कॅटेगरीसाठी आहे। पुढे जाऊयात। त्यानंतरचं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी गट क, तर यासाठी बघा 7व्या वेतन आयोगानुसार 41,800 ते 1,32,300 इतकं वेतन असणार आहे। मग आता यासाठी भरावायच्या जागा 2च आहेत। सर्वसाधारण मध्ये बघा इथं विमुक्त जाती अ मध्ये 1 जागा आहे आणि दुसरी 1 अराखीव ओपन मध्ये आहेत। अशा 2च जागा या ठिकाणी दिल्यात। पुढे परिवीक्षा अधिकारी यासाठी बघा हा जो आहे तो गट क ची पद आहे। या ठिकाणी या 7व्या वेतन आयोगानुसार त्याला 38,600 ते 1,22,800 इतकी वेतन श्रेणी या ठिकाणी दिली जाणार आहे। भरावायच्या जागा इथं जास्त आहेत, एकूण 72 जागा या ठिकाणी आहेत। पद किती आहेत, 72 आहेत। तर महत्वाची बातमी म्हणजे यामध्ये बघा सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहेत, फक्त इथं नाहीये। विमुक्त बघा विमुक्त जाती याच्यामध्ये फक्त हे यासाठी जागा नाहीयेत, बाकी सगळ्या ठिकाणी दिसतील। बघा इथं अनुसूचित जातीमध्ये 5 आहेत, अनुसूचित जमातीमध्ये 3 आहेत, भटक्या जातीमध्ये भटक्या जमाती ब याच्यामध्ये 1 आहे। इथं नाहीच आहे काहीच। बघा भटक्या जमाती क मध्ये एकही जागा नाहीये। भटक्या जमाती ड मध्ये 2 आहेत। विमुक्त बघा विशेष मागास प्रवर्ग मध्ये 2 आहेत, इथं 1 आहे। सॉरी, विमुक्त
आपण विशेष मागास प्रवर्ग म्हणूया, तिथे 1 आहे या ठिकाणी आणि इतर मागास प्रवर्गामध्ये 16 आहेत. तसंच SC-BC मध्ये 7 आहेत आणि इथं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यासाठी 7 आहेत आणि EWS साठी 7 आणि ओपन साठी 30 आहेत. अशा टोटल 72 या ठिकाणी पद असणार आहेत. ओके, तुम्ही बघू शकता खाली महिलांसाठी वगैरे त्यांच्यामध्ये किती आहेत, खेळाडूंसाठी, माजी सैनिकसाठी किती आहेत आणि दिव्यांगासाठी पण इथं आहेत बघा 3 जागा आहेत. 1 पद अल्पदृष्टी, 1 पद कर्णबधीर आणि 1 पद इथं अल्पदृष्टी आणि सगळे जे काही गोष्टी इन्क्लूड आहेत दिव्यांगामध्ये त्या सगळ्या मध्ये इथं 1 पद आहे आणि अनाथसाठी इथं 1 पद आहे. सो तुम्ही हे 72 पदं जी आहेत ती इथं डिस्ट्रीब्यूट केलेली आहेत कॅटेगरी वाईज. तुम्ही व्यवस्थित बघू शकता, व्हिडिओ स्टॉप करून नक्कीच बघून घ्याल. पुढे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी पुढे जर बघितलं, गट क चं पद आहे 7व्या वेतन आयोगानुसार 25,500 ते 81,100 इतकं वेतन या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी एकूण जागा ज्या आहेत त्या 56 या ठिकाणी जागा आहेत, 56 जागा आहेत. मग आता तुम्ही बघू शकता की कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं व्यवस्थित दिलेलं आहे. दिव्यांगासाठी इथं 1, कर्णबधीरसाठी 1 आहे, अल्पदृष्टीसाठी 1 आहे, सॉरी दिव्यांगामध्ये, आणि अनाथमध्ये 1 पद अशा पद्धतीने आहे संस्थात्मक प्रवर्ग यामध्ये. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. आता संरक्षण अधिकारीसाठी कनिष्ठ गट क चं पद आहे 7व्या वेतन आयोगानुसार यांना सुद्धा 19,900 ते 63,200 इतकं या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे. मग आता जागा किती आहेत, 57 आहेत, 57 इतके जागा आहेत. तुम्ही कॅटेगरी वाईज बघू शकता, व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून झूम करून बघा, वाटलं तर दिसत नसेल तर. दिव्यांगासाठी पण इथं पर्टिक्युलर जागा आहेत, 1च पद राखीव दिसतंय, इथं 1 पद राखीव दिसतंय आणि अनाथामध्ये 1 पद राखीव आहे. ठीक आहे, पुढचं बघूयात आपण पद वरिष्ठ काळजीवाहक गट ड या पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार 16,600 ते 52,400 इतकं वेतन आहे. टोटल जागा किती आहेत, एकूण इथं 4च जागा आहेत. कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता 00 इथं सर्वसाधारण मध्ये 1 दिसतंय आणि पुढे बघा इतर मागास प्रवर्गामध्ये 1 आहे, अराखीव मध्ये इथं 2 आहेत. कसे तर सर्वसाधारण आणि महिला या ठिकाणी अशा पद्धतीने 4 पद आहेत. पुढे बघूयात कनिष्ठ काळजी वाहक गट ड 36 पदं टोटल आहेत या ठिकाणी आणि इथं सॅलरी किती आहे तर 15,000 ते 47,600 इतकी सॅलरी त्यांना असणार आहे आणि जागा किती आहे, टोटल 36 आहेत. तर तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज खाली या ठिकाणी दिव्यांगामध्ये 1 पद आहे. ठीक आहे, पुढे स्वयंपाकी गट ड साठी 7व्या वेतन आयोगानुसार 16,600 ते 52,400 इतकी वेतन श्रेणी आहे त्यांना आणि त्यामध्ये त्यांची इथं कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता की ही 6 जागा कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत. बघा इथं अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, SC-BC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अराखीव ओपन मध्ये 2 जागा आहेत. पुढे जाऊयात नेक्स्ट वन. आता इथे आपण बघूयात शैक्षणिक अर्हता म्हणजे वेतन श्रेणी आणि त्यांना काय अनुभव असला पाहिजे हे पण महत्वाचं आहे. जर फॉर्म भरायचा आहे तर शैक्षणिक अर्हता तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर पदाचं नाव आहे संरक्षण अधिकारी गट ब अराजित पत्रित. यासाठी सांविधिक विद्यापीठाची समाज कार्य विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक आहे. आणि बघा अजून एक सांगितलं इथे समाज कार्य विषयामधील किमान 3 वर्षाचा अनुभव त्यांना असला पाहिजे. सॅलरी आहे बघा इथे 38,600 ते 1,22,800 इतकी सॅलरी त्यांना असणार आहे. परिवीक्षण अधिकारी गट क साठी सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील. त्यानंतर 38,600 ते 1,22,800 इतकी वेतन श्रेणी आहे. त्यानंतर लघु लेखक उच्च श्रेणी गट क साठी माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लघु लेखनाचा किमान वेग जे आहे, लघु लेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असलं पाहिजे. त्यानंतर त्यांची सॅलरी तुम्हाला पुढे दिलेली आहे 44,900 ते इथं 1,42,400 आहे. ओके, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक गट क या पदासाठी पुढे सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील. सॅलरी आहे 25,500 ते 81,100 इतकी सॅलरी त्यांना असणार आहे. पुढे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क यासाठी पुढे यांची शैक्षणिक अर्हता सांविधिक विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृहविज्ञान आणि पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेले इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक राहील.
परंतु संविधानिक विद्यापीठाचे विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. क्लिअर. बघा 19,900 ते 63,200 इतकी यांना सॅलरी असणार आहे. ओके, पुढे 5वं पद बघूया. लघुलेखक निम्न श्रेणी गट क. यासाठी माध्यमिक शालांत म्हणजे SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि लघुलेखनाचा किमान वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा किमान वेग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रति मिनिट असला पाहिजे. आता बघा, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे पण आवश्यक आहे. सॅलरी पुढे दिलेली आहे 41,800 ते 1,32,300 इतकी सॅलरी असणार आहे. आता बघा, वरिष्ठ काळजी वाहक गट ड या पदासाठी माध्यमिक शालांत SSC उत्तीर्ण पाहिजे. उमेदवार सदृढ शरीरयष्टीचा असणं आवश्यक आहे. पुरुष उमेदवाराने खालील शारीरिक अहर्ता पूर्ण असणं अनिवार्य आहे. उंची त्यांची 163 सेंटीमीटर पाहिजे. छाती न फुगवता किमान 79 सेंटीमीटर पाहिजे, न फुगवता. क्लिअर. सॅलरी आहे 16,600 ते 52,400 इतकी त्यांना सॅलरी असणार आहे. आता इथे पुढे बघूयात, कनिष्ठ काळजी वाहक गट ड साठी इथे पण त्यांना काहीतरी शारीरिक क्रायटेरिया दिला. माध्यमिक SSC म्हणजेच उत्तीर्ण पाहिजे. उमेदवार सदृढ शरीरयष्टीचा असणं आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांना या काही क्रायटेरिया त्यांचा क्लिअर केला पाहिजे. उंची किमान 5 फूट 4 इंच पाहिजे. छाती न फुगवता 31 इंच पाहिजे. क्लिअर. सॅलरी आहे 15,000 ते 47,600. स्वयंपाकी गट ड या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण पाहिजे. उमेदवार हा सदृढ शरीरयष्टीचा असणं आवश्यक आहे. सॅलरी 16,600 ते 52,400 असणार आहे. क्लिअर. आता हे झाली पद आणि त्यांचे आपण बघूयात म्हणजे त्यांच्यासाठीचं वेतन. ओके. आता वयाची मर्यादा किती असली पाहिजे? जाहिरातीत नमूद पदांकरिता अर्ज करण्यासाठी दिनांक 3/11/2024 रोजी उमेदवाराच्या वयाची गणना करण्यात येईल या वयापर्यंत. ठीक आहे. 3/11/2024. बघा, खुल्या प्रवर्गातील जो काही उमेदवार असेल त्यांना महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक यानुसार पर्टिक्युलर काय की 25 एप्रिल 2016 व दिनांक 3 मार्च 2023 मधील तरतूदनुसार किमान 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त वय नसावं. 18 वर्षापेक्षा कमी नकोय, 38 पेक्षा जास्त नको आहे. मागासवर्गीय उमेदवारासाठीचं काय सांगितलंय वय, तर इथे बघा 25 एप्रिल 2016 व दिनांक 3 मार्च 2023 मधील तरतुदीनुसार पर्टिक्युलर तरतूद सांगितले ते नाही बघितलं तरी चालेल. 28 वर्षापेक्षा कमी आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. ठीक आहे. ठीक आहे. तथापि बघा, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब आणि भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विमुक्त बघा विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SC-BC या सामाजिक प्रवर्गातील जे उमेदवारांना उन्नत व प्रगत गटामध्ये बघा क्रिमिलेअर गटामध्ये मोडतात अशा उमेदवारांना ही सवलत लागू राहणार नाही. म्हणजे नॉन क्रिमिलेअर मध्ये असतील तर चालतील, अदरवाईज नाही चालणार. क्रिमिलेअर मध्ये असतील तर नाही चालणार. पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी आता पदवीधारक जे असेल आणि अंशकालीन उमेदवार असेल तर सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत त्यांना किती आहे वयाचं इथं बंधन, कमाल वयोमर्यादा त्यांची 55 वर्ष इतकी असली पाहिजे. क्लिअर. स्वातंत्र्य सैनिक पाल्य किंवा सन 1991 ची जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी जर असेल तर बघा या ठिकाणी यांना वयाची मर्यादा जी आहे कमाल वयोमर्यादा 45 इतकी राहील. या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांना देखील उच्चतम वयोमर्यादा वर्ष 45 इतकी राहील. आता खूप बारीक डेटा दिलाय खूपच. सो मी तुम्हाला व्यवस्थित सांगतेय, लक्षात घ्या कोणते नावं घेतेय, काय त्यांच्यासाठीचा एज क्रायटेरिया सांगते. खेळाडू उमेदवारासाठी काय पाहिजे इथं, तर या ठिकाणी खेळाडू उमेदवाराला इथे बघा तरतूदनुसार खेळाडूतील गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी असलेल्या विहित वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात येईल. तथापि उच्चतम वयोमर्यादा वय हे उच्चतम म्हणजे 43 वर्षापर्यंत राहील. सदर घटकातील मागासवर्गीय कर्मचारी यांना देखील उच्चतम वयोमर्यादा ही 43 वर्ष इतकीच राहणार आहे. क्लिअर. पुढे जाऊयात. दिव्यांग उमेदवारासाठीचं वय किती सांगितलंय, तरतुदीनुसार सरसकट उच्चतम वयोमर्यादा 45 वर्ष इतकं राहील. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील.
बघा, कमाल वयोमर्यादा आहे. सदर वयोमर्यादा सरसकट शिथिल केली असल्याने मागासवर्गीय, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांना देखील कमाल वयोमर्यादा वय 45 इतकं असेल. माजी सैनिक उमेदवारांसाठी किती आहे, तर ही सूट सदर उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील. तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील. क्लिअर. अनाथ असतील तर त्यामध्ये त्यांना बघा या पर्टिक्युलर तरतुदीनुसार किमान 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. हे झालं वयोमर्यादासाठी. आता परीक्षा ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आपण ते एकदा बघून घेऊयात. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप जे आहे ते संगणक आधारित म्हणजे कॉम्प्युटर बेस ऑनलाईन परीक्षा होणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू प्रकारचे प्रश्न असतील. परीक्षेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील. एक प्रश्न या ठिकाणी 2 गुण असतील. ठीक आहे, एक प्रश्न 2 गुण. ज्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांकरिता उमेदवाराची निवड करताना संगणक आधारित कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुणांची याप्रमाणे एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे 50 गुणांची प्रमाणे एकूण म्हणजे प्रत्येकी 50 गुण मराठी, 50 गुण इंग्रजी, 50 गुण सामान्य ज्ञान आणि 50 गुण बौद्धिक चाचणी याप्रमाणे 200 गुणांची परीक्षा होईल. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक पुढे सांगितलंय तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 45% गुण मिळवणं अनिवार्य आहे. म्हणजे 200 पैकी 45% तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजेत. आता लघु लेखक उच्च श्रेणी गट क यासाठी निम्न श्रेणी गट क, सविपाकी गट क या पदासाठी 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि तदनंतर 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. 120 गुणांची लेखी परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असेल. या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुणांची याप्रमाणे एकूण 120 गुणांची संगणक आधारित परीक्षा घेण्यात येईल एमसीक्यू पद्धतीने. जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील असे उमेदवार व्यावसायिक चाचणीसाठी पात्र राहतील. लेखी परीक्षा आणि व्यावसायिक चाचणी यामध्ये विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवड सूची तयार करण्यात येईल. व पात्र उमेदवारांनी गुणवत्तेनुसार नियुक्तीकरिता शिफारस करण्यात येईल. व्यावसायिक चाचणी जी आहे ती निवड करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य यांनी राखून ठेवलेले आहे. पुढचं पॉइंट म्हणजे आता यामध्ये मौखिक चाचणी तुमची घेण्यात येणार नाही सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू नसेल. उमेदवाराची निवड सूची तयार करण्यासाठी तसेच ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची गुणवत्ता यादी जी आहे त्यांना प्राधान्यक्रम कसा देण्यात येईल ते सांगितलंय पुढे. ठीक आहे. प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय मधील तरतुदीनुसार निश्चित. ओके, तो जर आपल्याला असेल पुढे तर मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने प्रायोरिटी कोणाला दिली जाईल वगैरे. परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून म्हणजे सत्रामध्ये म्हणजे तुम्हाला कळलं असेल की शिफ्ट वाईज ही एक्झाम पुढे जाऊन होणार आहे. तर बघा, ज्या सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार सत्रांमध्ये परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन पुन्हा सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन मेथडने तुम्हाला पुढचे तुमचा रिझल्ट येणार आहे. ओके, म्हणजे याच्यात नॉर्मलायझेशन पुढे होणार आहे. गुणांकन पद्धत सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यायची. पुढचा 7वा पॉइंट आहे उमेदवारास एकापेक्षा अधिक पदासाठी संवर्गासाठी अर्ज करावयाचा झाल्यास प्रत्येक पदासाठी संवर्गासाठी स्वतंत्र अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. तुम्हाला 2 पेक्षा जास्त ठिकाणी फॉर्म भरायचे पदांसाठी तर तुम्ही भरू शकता तुम्ही त्या ठिकाणी, पण तुम्हाला सेपरेट त्यासाठी फी पण भरावी लागणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारांना प्राप्त गुणांमधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत. सो निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही. आता पेपर बघा इथे कसं असणार आहे पेपरचं स्वरूप. संरक्षण अधिकारी गट ब अराजक पत्र ऑनलाईन परीक्षा 200 ठीक आहे 200 गुणांची असेल. व्यावसायिक चाचणी नसणाऱ्या यांना एकूण गुण 200. वेळ 120 मिनिट असतील. म्हणजे वेळ पण तुम्हाला सांगितलं इथे. परिवीक्षण अधिकारी गट क साठी 200 मार्कांची एक्झाम असणार आहे. 0 या ठिकाणी व्यावसायिक चाचणी नाहीये तुमची. 200 गुण 120 मिनिटे त्यासाठी असणार आहे. म्हणजे 200 प्रश्न 200 गुण. लघुलेखक उच्च श्रेणी गट क साठी 120 प्रश्न या ठिकाणी व्यावसायिक चाचणी पण आहे 80 गुणाचे. म्हणजे ऍक्च्युली इथं प्रश्न नाही, इथं सांगितलेत की 120 गुण हे 80 जे आहे ते व्यावसायिक चाचणीसाठीचे गुण आणि एकूण गुण 200 आहेत. त्यासाठी 90 मिनिटे तुम्हाला आहेत.
त्यानंतर वरिष्ठ लिपिक आणि सांख्यिकी सहाय्यक गट क साठी 200 गुणांची एकच एक्झाम होणार आहे. इथं तुम्हाला व्यावसायिक चाचणी नाहीये. टोटल 200 गुण 120 मिनिट असतील. संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क साठी 200 गुण एकूण तेवढेच, व्यावसायिक चाचणी नाही, 120 मिनिटं कालावधी आहे. लघुलेखक निम्नश्रेणी गट क साठी 120 गुण 80 मार्क्सची इथं व्यावसायिक चाचणी असणार आहे. टोटल 200 मार्कांची इथे एक्झाम होईल. 90 मिनिटे वेळ असेल. वरिष्ठ काळजीवाहक गट ड साठी 200 मार्कांची ही परीक्षा असेल. एकूण इथे व्यावसायिक चाचणी नाही, 120 मिनिटे या ठिकाणी वेळ असेल. कनिष्ठ काळजीवाहक गट ड साठी 200 गुण इथं असतील. टोटल व्यावसायिक चाचणी नाहीये, 120 मिनिटं या ठिकाणी कालावधी असणार आहे. आता स्वयंपाकी गट ड साठी 120 इथं गुण असतील. इथं तुम्हाला व्यावसायिक चाचणी 80 मार्काची असेल. टोटल 200 गुण असतील आणि 90 मिनिटे या ठिकाणी वेळ असेल, म्हणजे 1.5 तास. क्लिअर. आता इथं बघूयात आपण परीक्षेचा शुल्क. परीक्षा शुल्क जो आहे तो खुला प्रवर्ग ओपन साठी 1000 रुपये शुल्क असेल. मागासवर्गीय बघा, मागासवर्गीय प्रवर्ग यासाठी 900 रुपये असेल. यांना 10% सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल असेल, म्हणजेच जर काही झालं पुढे तर ते तुम्हाला पुन्हा रिफंड होणार नाही. क्लिअर. तर आपल्याकडे सरळ सेवा भरतीचे बॅचेस पण सुरू असतात. सो ही बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही परचेस करू शकता. कारण या ठिकाणी बघा, या बॅचचं वैशिष्ट्य सर्वोत्तम शिक्षक वर्ग आहे. TCS IBPS पॅटर्न नुसार आपण शिकवतो. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते. या बॅचसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज उपलब्ध असते. तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणारी नक्कीच ही बॅच असते आपली. तर बॅच जॉईन करायची असेल, हे काही फॅकल्टीज आहे. ऑनलाईन तुम्हाला रेकॉर्डेड बॅच ही परचेस करता येईल. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ऍड्रेस दिलाय. तुम्ही आपली बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. इथं हा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा आपला युट्यूब चॅनल आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे लाईव्ह सेशन पण तुम्हाला बघता येतात. आणि एक्झाम जेव्हा येईल तेव्हा बघा, भरपूर साऱ्या जागा आहेत. फटाफट ऍडमिशन करून तुमची तयारीला लागू शकता. याच्यावरती लाईव्ह सेशन होतात. टेलिग्राम चॅनलवरती एक्झामच्या अपडेट्स येतात. सो दोन्ही सुद्धा हे इन्फिनिटी ध्येयवर्दी, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे चॅनल जे आहेत ते सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल दोन्ही सुद्धा. तर इतकीच माहिती. खूप अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ. तर तुमच्या इतरत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, ज्यांचे की क्वालिफिकेशन किंवा एज्युकेशन जे आहे ते सेम यामध्ये क्रायटेरिया जो दिलाय त्यानुसार असेल तर वेळ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करून घ्या.